वाशी सेक्टर 1 येथील B14 या इमारतीत सकाळी 6 वाजता त्यागराजन पिल्लई यांच्या घराचं छप्पर पडलं, ज्यामध्ये त्यागराजन पिल्लई आणि त्यांच्या पत्नी जखमी झालेत। ताबडतोब त्यांना पालिका इस्पितळात दाखल करण्यात आलं। सोसायटीतील रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं होतं की ही अतिशय गंभीर बाब आहे। त्याचप्रमाणे त्यांनी सिडको प्रशासनावर आपला रोषही व्यक्त केला। ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी स्थानिक नगरसेवक भरत नखाते यांच्यासह घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक नगरसेवकांना सिडको प्रशासनाविरोधात तक्रार करण्याचं सुचवलं। आज तर मी भरत नखातेंना सांगेन की ही घडलेली घटना सिडको आणि UD डिपार्टमेंट या गोष्टीला निर्णय घेत नाही आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते। आता एक व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सिडको आणि शासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे। आता मी भरत नखाते आणि कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की आपण पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करा, त्याच्यानंतर ह्याच्यावर तातडीनं निर्णय घ्या। याकरता त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री आणि एकंदर सिडको MD चेअरमन यांना देखील मी जाऊन त्या ठिकाणी भेटणार आहे। आमदार संदीप नाईक यांनी पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह रुग्णालयात जाऊन या घटनेत जखमींची विचारपूसही केली। त्यांनी पुढे असंही सांगितलं की जर प्रशासनाने हा मुद्दा गंभीरतेने घेतला नाही तर ते त्याच्या विरोधात आंदोलन करतील। ह्याच्यामधून जरी ते गंभीर नसतील तर निश्चित प्रकारे आम्हाला पुन्हा तीव्र आंदोलन छेडायला लागेल। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।